नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, रात्री सगळे झोपल्यानंतर जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा मन मात्र अजूनही जागं असतं. काही न बोललेले प्रश्न, काही अपूर्ण स्वप्न, काही तुटलेले आठवणी आणि एक हळूचा विचार, मी खरंच पुरेसा आहे का? कदाचित हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना, स्वतःला सिद्ध करताना अनेक वेळा आपण स्वतःलाच हरवून बसतो आणि मग हळूहळू स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. पण आज थोडं थांबूया. आज आपण स्वतःकडे नव्याने पाहूया, कारण तुमची व्हॅल्यू, तुमची किंमत ही कोणाच्या शब्दांवर नाही तर तुमच्या अस्तित्वावर ठरते. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, स्वतःला स्वीकारणं. सगळ्यात मोठा बदल इथून सुरू होतो. आपण अनेकदा स्वतःच्या चुका, अपयश आणि कमतरता यावरच लक्ष केंद्रित करतो. मी असं का केलं? मी इतका कमकुवत का आहे? हे प्रश्न आपल्या आतून खाऊन टाकतात. पण एकदा थांबून विचार करा, जर तुम्ही तुमच्या चुका नसत्या केल्या तर तुम्ही आज इथे असता का? तुमचं प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना ही तुम्हाला घडवणारी पायरी आहे. स्वतःला स्वीकारणं म्हणजे परिपूर्ण होणं नाही, तर अपूर्णतेतही स्वतःला प्रेम करणं आहे. नंबर 2, स्वतःवर प्रेम करणं. ही गरज आहे, लक्झरी नाही. आपण सगळ्यांवर प्रेम करतो, कुटुंब, मित्र, नातेसंबंध, पण स्वतःवर प्रेम करायला मात्र आपण विसरतो. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःची काळजी घेणे, कधी स्वतःसाठी काहीतरी खास करणं. लक्षात ठेवा, जगात कोणी कायम तुमच्यासोबत राहील याची खात्री नाही, पण तुम्ही स्वतःबरोबर कायम असणार. नंबर 3, नाही म्हणायला शिका. तुमचं आयुष्य तुमचं आहे. प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाही. कधी कधी ते स्वतःला त्रास देणं असतं. तुमच्या मनाला पटत नसेल, तुमच्यावर ताण येत असेल तर नाही म्हणणं योग्य आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर तुम्ही स्वतःला हरवाल. नंबर 4, तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत. तुम्ही रडता, तुम्हाला वाईट वाटतं, तुम्ही तुटता, हे सगळं नॉर्मल आहे. स्ट्रॉंग राहा असं सगळे सांगतात, पण कधी कधी वीक होणंही गरजेचं असतं. भावना दाबू नका, त्यांना समजून घ्या, कारण त्या तुमच्या मनाचा आवाज आहेत. नंबर 5, तुलना. तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ते तुलना. सोशल मीडियावर लोकांचं परफेक्ट लाईफ पाहून आपण स्वतःला कमी समजायला लागतो, पण ते फक्त एक पार्ट असतं, पूर्ण ट्रुथ नाही. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे. तुम्ही उशिरा पोहोचलात तरी हरकत नाही, पण तुमचा मार्ग सोडू नका. नंबर 6, स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःला भेटा. या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी नाही. कधी एकटं बसा, फोन बाजूला ठेवा, मनात काय चाललंय ते ऐका. तुम्हाला स्वतःबद्दल खूप काही नवीन कळेल. नंबर 7, तुमच्या स्वप्नांना कमी समजू नका. लोक हसतील, शंका घेतील, तुझ्याकडून नाही होणार असंही म्हणते, पण लक्षात ठेवा, त्यांना तुमची क्षमता माहीत नाही. तुमची स्वप्न तुमची जबाबदारी आहे, त्यासाठी लढणंही तुमचंच काम आहे. नंबर 8, नकारात्मक लोकांपासून दूर राहणं. स्वतःवर उपकार करणं आहे. काही लोक तुमचं मन तोडतात, तुम्हाला कमी दाखवतात. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी ते कमीच म्हणतात. अशा लोकांपासून
दूर राहणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. नंबर 9, लहान यश साजरे करा. आपण मोठ्या सक्सेसची वाट पाहतो, पण छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करतो. आज तुम्ही कालपेक्षा बेटर आहात, हेच मोठं अचीवमेंट आहे. स्वतःचं कौतुक करा, तुम्ही डिझर्व करता. नंबर 10, स्वतःशी प्रामाणिक राहा. हीच तुमची खरी ओळख. जगासाठी वेगळं वागणं आणि आतून वेगळं असणं हीच सगळ्यात मोठी थकवा देणारी गोष्ट आहे. तुम्ही जे आहात तेच राहा, कारण फेक राहून मिळालेलं ॲक्सेप्टन्स कधी समाधान देत नाही. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, तुम्ही आयुष्यात जे काही सहन केलंय त्या प्रत्येक क्षणाने तुम्हाला काहीतरी शिकवलंय. कदाचित कोणी तुमची कदर केली नाही, कदाचित तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, कदाचित तुम्ही खूप वेळा तुटलात, पण तरीही तुम्ही इथे आहात. हेच तुमचे सर्वात मोठे स्ट्रेंथ आहे. तुम्ही अजूनही हार मानली नाही, तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात. आणि हाच फरक आहे कमजोर आणि मजबूत लोकांमध्ये. मित्रांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून ठेवतो जिथे काहीच समजत नाही. ना पुढचा रस्ता दिसतो, ना मागे वळून पाहण्याची हिंमत होते. मग त्या अंधारातही तुमच्यात एक छोटासा प्रकाश असतो, तो म्हणजे तुमच्या स्वतःवरचा विश्वास. तो हरवू देऊ नका, कारण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही आणि म्हणूनच आज मी इथे आहे. आणि कदाचित त्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदाच जाणवेल, तुमची किंमत कधीच कमी नव्हती, फक्त तुम्ही ती ओळखली नव्हती. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन हे असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये आय व्हॅल्यू माय सेल्फ कमेंट नक्की करा. धन्यवाद.